रात्र झाली. खोरं शांत झालं. राधानगरी शांत झाली. तो माळ नि त्यावर वस्ती करणारी ती भिकारी माणसं शांत पडली. एकूण एक माणूस आडवं झालं. गंग्या पेंगू लागला. रंगी डुलक्या घेऊ लागली. दुर्गा निश्चिंत झाली. यंकू विचार करीत होता. उशिरानं त्यानं आपलं अंथरूण अंगणात टाकलं आणि दुर्गाला म्हणाला, दुर्गा, इकडे ये. दुर्गा चटकन उठून बाहेर आली. म्हणाली, पापा, काय? या अंथरुणावर निज. यंकू म्हणाला आणि दुर्गा निजली. यंकूने तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि आपणही तिच्या शेजारी निजला. नुकतंच जन्मलेलं बाळ आईनं पोटाशी धरावं तद्वत दुर्गाला कुणी पाहू नये, पळवू नये, तिला बाटवू नये म्हणून हृदयाशी घट्ट धरून तो आकाशात पाहू लागला. आणि ती देखणी तरुण दुर्गा आपल्या बापाच्या कुशीत निर्भर होऊन निश्वास घेऊ लागली. यंकूला झोप लागली नव्हती. तो दुर्गाकडे पाहत म्हणत होता, आज घात होत होता. या माझ्या दुर्गाला इनामदारानं आज पाठवली असती तर पाऱ्याचं खरं झालं असतं. इनामदाराचं ते पाप 9 महिन्यांनी जगासमोर आलं असतं. भावकीत तोंड वर करणं कठीण झालं असतं. सख्यानं लढाई पुकारली असती. मी एकटा काय करणार होतो. मी बाटलेल्या लेकीचा बाप. मला बोलताच आलं नसतं. पण माझं नशीब मोठं आहे. त्यानं हळूच दुर्गाकडे पाहिलं. ती शांत निजली होती. तिच्या केसांनी तिचा चेहरा झाकला होता. यंकून ते केस मागे सारले. चंद्रप्रकाशात दुर्गाचा चेहरा उजळला. सकाळ झाली. नवा सूर्य उगवला. दुर्गा उठून घरकाम उरकू लागली. यंकूचं हृदय शांत झालं होतं. रात्रीचं तुफान शांत झालं होतं. त्या खोऱ्यातून बाहेर पडण्याचा तो विचार करीत होता. त्यानं हळूच दुर्गाकडे पाहिलं. ती पूर्ववत दिसली. यंकून समाधानाचा दीर्घ निश्वास सोडला. दुर्गा भाजी खुडीत होती. गंग्या तिचे केस सोडून वा पाहत होता. इतक्यात सख्या माकडवाला आला. यंकू पुढं तो चवड्यावर बसला. त्याचा चेहरा बिथरला होता. त्यानं अंगात दंडक घालून फक्त लंगोटी लावली होती. त्याच्या डोकीचे केस भुरभुरीत होते. तो रागावला होता. यंकूला म्हणाला, यंक्या, तू पाप केलंस. काय केलं म्या? तू माझी सून भटवलीस. कशी रे भडव्या? शिवी देऊ नका, नाहीतर मरशील. कोण मारणार मला? मी. सख्या. सख्यानं धमकी दिली. अरे पण का? यंकू ओरडला. तू माझ्या सुनेचं वाटोळं केलंस. सख्या चिडून म्हणाला, सरळ सांग. लेका, पाप केलंस. तिला इनामदाराच्या वाड्यात धाडलीस आणि त्या दांडग्याने तिला बाटवली. कोण म्हणतं सख्या? यंकू वैतागून म्हणाला. तसा सख्या चेव येऊन म्हणाला, भडव्या, इनामदाराचा पैका घेऊन तू माझं वाटोळं केलं. पण याद राख, माझा यम्या ही उष्टीपत्रावर चाटणार नाही. दुर्गाला उष्टीपत्रावळ म्हणताच यंकूचं डोकं तरकटलं. म्हणाला, दुर्गाला इनामदारानं बाटवली असं कोण म्हणतं? सरळ बोल. मी म्हणतो. अलम दुनिया म्हणते. सख्या एकिरीवर आला. यंकूनं रागानं सर्व शक्ती एकवटून सख्याच्या डोकीवर एक जोरदार धनका दिला आणि लगेच सख्यानं यंकूला धरून छेल मारला. दणका दणकीला आरंभ झाला. दोघे एकमेकांना मारू लागले. दंगल वाढली. आरडाओरडीनं ती वस्ती थरारली. दुर्गा किंचाळली. गंग्यानं सख्याचा चावा घेतला. यंकू नि गंग्या सख्यावर तुटून पडले. भावकी पुढं आली. मग यंकूनं सख्याला दूर भिरकावून काठी घेतली आणि दिसेल त्याला झपाटा देऊ लागला. माणूस नाही सापडला तर त्याचं पाल दणक्यात भुईसपाट करू लागला. ज्या पालावर दणका बसला त्या पालातील माणसं बोंब ठोकू लागली. यमू मात्र दूर होता. तो पाहत होता. पिळदार देहाचा यमू आपल्या बापाच्या, सख्याच्या पाठीवर उठेल असं वाटत होतं. पण यमू पुढे आलाच नाही. तो निवांत उभा राहिला. यंकू पिसाळला होता. माणसं सैरावैरा पळत होती. माळावर बोंबाबोंब उसळली होती. वातावरण हादरत होतं. अखेर सैदू दरवेशी आणि बाळ्या डोंबारी पुढे झाले. त्यांनी यंकूला धरला. तेव्हा तो शांत झाला. यंकूचा तो पिसाटपणा पाहून पाऱ्या डवरी घाबरला होता. सख्या पुढे आला. म्हणाला, यंकू माझं ऐक.
मी कुणाचंही ऐकणार नाही, असं ओरडून यंकून सख्याचा हात गपकन धरला आणि म्हणाला, चल इनामदाराकडं, त्याचंच तू ऐक. यंकू सख्याचा हात धरून त्याला फरफटीत गावाकडे निघाला. पुन्हा दंगल उठली. मग बाळ्या डोंबारी, सैदू दरवेशी आणि बरेच माकडवाले यंकू मागोमाग गावात गेले. दारातील गडबड ऐकून विलासराव बाहेर आला. सर्वावर नजर रोखून पाहत म्हणाला, का रे भिकाऱ्यांनो, काय आहे? यंकू खवळून म्हणाला, तू माझ्या दुर्गाला पाठवलीस का? कोण म्हणतं? विलासराव म्हणाला, यंकू मला त्याचं नाव सांग. ह्यो म्हणतोय. असं म्हणून यंकूने सख्याला पुढे लोटला आणि म्हणाला, माझी लेक इनामदाराची राण आहे म्हणतो हा. काय रे, तुला कोणी सांगितलं? विलासराव म्हणाला. सख्या हात जोडून म्हणाला, सरकार, मला पाऱ्यानं सांगितलं. लगेच विलासरावानं चाकर पाठवून पाऱ्याला बोलून आणला. आल्याबरोबर पाऱ्यानं काखेतील कुबड्या टाकून प्रथम डोकं टेकलं. इनामदारापुढं लोटांगण घेऊन म्हणाला, म्या खोटे बोललो सरकार. आता मारा, नाहीतर तारा. मान हजर आहे. तुला मुरदाडाला काय मारायचं? विलासराव संतापून बोलला आणि जा, चालते व्हा, असं खेकसून आत गेला. सर्व भिकारी परत माळावर आले. यंकूला आनंद झाला. पाऱ्याच्या कबुलीनं तो संतुष्ट झाला. पण सख्याचं समाधान झालं नव्हतं. तो आपल्या पालापुढे येताच हाताचं कुडबुड हलवीत ओरडला, यंक्या मला फसू नग. अरे पाप करणारा पापाची कबुली देत नसतो. मग तुझं म्हणणं काय आहे? यंकूनं विचारलं. सख्या म्हणाला, माझी सून बाटली या. मी दैवकाशी जमवणार. तू देवामोरे ये नि जाप दे. जातकाशीचं नाव ऐकून यंकू वरमला. तो मटकन पालापुढे बसला. 4 दिवस सारखी धावपळ करून सख्यानं खोऱ्यातील सर्व जातकाशी जमवली. मोठमोठे माकडवाले, श्रीमंत, बोलके, शहाणे असे कित्येक जातवाले राधानगरीच्या माळावर येऊन दाखल झाले.